नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल लागले. त्याच्यानंतर मला वाटतं शेखर गुप्तासारख्या ज्येष्ठ पत्रकार संपादकाने एक अतिशय प्रामाणिकपणे असा खुलासा केला होता किंवा कबुली दिली होती की आम्हाला समोर निकाल दिसत होता, पण आम्हाला तो पाहायचा नव्हता. म्हणजे काँग्रेस राजवट उलथून पडते आहे. निर्भया काट, त्याच्यानंतर अण्णा हजारेंचं भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन, आम आदमी पक्षाने त्याचं राजकीय जाऊ द्या, पण जितकं प्रचंड प्रमाणामध्ये वातावरण तापलेलं होतं निर्भया प्रकरणात, तर मला वाटतं असं झालं होतं की एक फार मोठा मोर्चा निघाला होता आणि त्याला तोंड द्यायला सरकारच्या वतीनं कोणीच समोर आलं नाही. त्याच्यामुळे लोकांचा राग अजूनच वाढला. वस्तुतः एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यांना समोर येऊन काही बोलले असते तर विषय कदाचित मिटला असता. जसं अण्णाचं आंदोलन, त्यांनी विलासरावांना पाठवलं. मला वाटतं कपिल सिब्बल पण होते, त्यांनी काही ना काहीतरी मध्यस्थी केली. 12-13 दिवसानंतर त्या उपोषण अण्णांचं मागं घेतलं गेलं. किमान सरकारचं सगळ्यात पहिल्यांदा काम असतं की ते ॲड्रेस करणे, म्हणतात समोर जाणे त्याला. पण तसं न करता एक तर काही करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बिहारच्याच निवडणुकीच्या वेळेस एक मुद्दा समोर आलेला होता की कितीतरी बूथवरती राजकीय पक्षांना त्याचे एजंट, प्रतिनिधीच पाठवता आले नाहीत ह्या विरोधी पक्षांना. आणि इकडं मात्र मोठ्या मोठ्या बोंबा मारालेत. आत्ता पश्चिम बंगालचा आकडा समोर आलेला आहे. 80,000च्या जवळपास बूथ होते आणि त्याच्यातले मुस्लिम बहुल काही जर सोडले तेही संख्या कमी नाही, 15,000च्या जवळपास. तर 65,000 ठिकाणी प्रत्येक बूथवरती भाजपचा उमेदवार, भाजपचा प्रतिनिधी होता. 65,000 80,000 पैकी. म्हणजे हे तर सत्ता नसतानाची गोष्ट आहे. सत्ता आत्ता आलेली. जिथे तुमची सत्ता नाही, येईल की नाही माहीत नव्हतं. भले सर्वे काही सांगत. ज्या पद्धतीचं सगळं वातावरण होतं, मुख्य म्हणजे दहशत होती. पण त्याच्यातून सुद्धा त्यांनी ही जी बूथ लेवलची मायक्रो मॅनेजमेंट केली आणि यश मिळवलं. आता हे जर कोणाला दिसत नसेल तर मी तुम्हाला का सांगतोय, आपका अखबारवाले प्रदीप सिंग आहेत आणि त्यांनी एक फार छान व्हिडिओ योगेंद्र यादवांवरती केलेला आहे. जरूर तुम्ही पहा. आजही हे सगळे लेब्रांडू पत्रकार इतकं म्हणजे नकारात्मक दृष्टीनं हे अजूनही समजून घ्यायला तयार नाही. तर हेच खरं गळ्यातली धोंड आहेत विरोधी पक्षांच्या. हे धोंडे गळ्यामध्ये आहेत म्हणून ते बुडायला लागले, तर वरती यायची काही शक्यता नाही. परत परत पुन्हा हे त्यांच्या नावानं कौतुक करत बसतात. अरफा खानून शेरवानी, मी किती नाव तुम्हाला सांगू की हे सगळे पत्रकार ज्या पद्धतीने आजही रवीश कुमार, किती नावं घ्यायची. म्हणजे हे आजही समोर निकाल आलेला आहे. बरं, भारतातली निवडणूक प्रक्रियेतलं एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जगभरातले निरीक्षक जेव्हा तुमच्याकडच्या निवडणुका असतात, विशेषतः महत्त्वाच्या, आवर्जून येतात, पाहतात. अगदी म्हणजे जेव्हा जमीन पातळीवरती जाऊन किंवा प्रत्यक्ष जिथं जिथं काम चालू आहे, मतदान चालू आहे, लोक ते ऑफिसर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी निरीक्षण करण्यासाठी बऱ्याचदा राजकीय निरीक्षक, जागतिक पातळीवरचे मुद्दाम येतात, पत्रकार येतात की एवढी मोठी लोकशाही चालती कशी. त्याच्यामुळे आजकाल फार गोष्ट लपून राहते असं नाही. परत मी सांगतो, जे वारंवार मी माझ्या व्हिडिओत उल्लेख करतो, राजकीय पक्षांनी काय कशी नाटकं करावेत, आरडाओरडा करावा. ममतावरती आम्ही कालच व्हिडिओ टाकला की मी नाही देत राजीनामा. ठीक आहे, ममता म्हणू शकते काय ते पुढं काय प्रक्रिया होईल, पण ह्या पत्रकारांना, अभ्यासकांना वस्तुस्थिती दिसत नाही का. तमिळनाडूमध्ये हे आत्ता हे सगळे कौतुक करायलेत विजयचं. तुम्ही आधी का नाही केलं कौतुक DMKच्या ऐवजी? उलट एक वेगळा चेहरा समोर, भाजप जाऊ द्या बाजूला, तुम्हाला विरोधच करायचा आहे ना, मी त्याचं नावही घेत नाही. मग नवा चेहरा समोर येतोय म्हणून तुम्ही का नाही केलं त्याचं कौतुक? किंवा P. विजयनसारखा डावा मुख्यमंत्री, तिथलंही सगळं ते जे सोन्याचा जो घोटाळा झाला, गोल्डन कॉईनचा आणि बाकीच्या पण गोष्टी तिथल्या, मग त्याच्या बाबतीमध्ये यांना कधी का नाही असं मला वाटलं, पण नाही. म्हणजे प्रत्यक्ष तिथली जनता तिथल्या सरकारच्या विरोधात होती. फार मोठ्या प्रमाणात 2/3 इतकं बहुमत काँग्रेसला, म्हणजे त्या आघाडीला, UDFला. त्यातल्या प्रत्यक्ष काँग्रेसच्या किती जागा आहेत मला माहिती नाही आत्ता लगेच. मग हे जर तुम्हाला कळत होतं, दिसत होतं, पण तुम्हाला ते पाहायचं नव्हतं. आणि दोन्ही खरं तर इंडिया आघाडीतील पक्ष आहेत म्हणून मी केरळचं उदाहरण घेतलं की नको बाबा पुन्हा भाजपचं कुठं काय असलं दिसलं हे पुन्हा म्हणायचे की यांना फक्त भाजपच दिसतं. तमिळनाडूमध्ये भाजप कुठंच नव्हता.
भाजप जागाच काहीतरी मला वाटतं 25-30 लढवत होता, त्याच्यातली फक्त एक जिंकली जेमते. मग त्या ठिकाणी जे जे काही पक्ष स्टेक होल्डर्स होते, DMK असो, AIADMK सुद्धा, भले आज NDA मध्ये असेल किंवा आता उद्या सांगता येत नाही की विजय यांचा पक्ष जाईल का नाही NDA मध्ये, हे सगळं समोर असताना, माहीत असताना, दिसत असताना तुम्हाला पाहायचं नाही का? असं मधलं मी तुम्हाला सांगतो. बहुतांश सगळे एक्झिट पोलवाले सांगत होते की त्या ठिकाणी काँग्रेस काही जिंकू शकतच नाही. हेमंत बिस्वा शर्मा नेतृत्व म्हणूनही लोकांना मंजूर आहे आणि परिस्थिती अशी आहे, त्यांनी जी कडक भूमिका घेतली घुसखोरांच्याबद्दल ती आवडलेली सर्वसामान्य बहुतांश हिंदूंना. स्वाभाविकच त्यांचा म्हणजे ते परत सत्तेवरती येतील. मग यांना दिसत नव्हतं, हे यांना सांगता येत नव्हतं तथाकथित हे जे कोणी सल्लागार आहेत काँग्रेसचे की तुम्ही ते नेतृत्व बदला. वरुण गोगोईवरती ज्या पद्धतीचे आरोप केले गेले, तुमचा माजी प्रदेशाध्यक्ष तिथे निघून चाललेला आहे, तुमचा सध्याचा असलेला विद्यमान खासदार निघून चाललेला आहे, हेच दिल्लीत घडलं होतं ना. मी परत आठवण करून देतो. पत्रकारांचं काय व्हायला लागलं माहिती का, त्यांना वस्तुस्थिती समजूनच म्हणजे पाहतच नाहीत. कन्हैया कुमारचं एवढं कौतुक केलं, त्या कन्हैया कुमारला लालू प्रसाद आणि त्यांचे पोरं तिथं टिकू द्यायला तयार नाहीत म्हणून ते पार्सल पाठवलं दिल्लीला. आणि तुम्ही दिल्लीला का पाठवलं, आम आदमी पक्षाची जी टीका केली आणि पार्सल का पाठवलं म्हणून तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष असलेले अरविंद सिंग लवली राजीनामा दिला आणि गेले भाजपमध्ये. नाही, हीच गोष्ट आसाममध्ये आधी घडली होती. हेमंत बिस्वा शर्माचं तर उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. ते भेटायला गेले, आधीच तर वेळ मिळत नाही, मिळाली तेव्हा भेटायला गेले तर राहुल गांधी कुत्र्याला बिस्किटं खाऊ घालत होते आणि ती प्लेट इकडे दे म्हणली त्याला बिस्किटं द्यायला. ह्याला बोलायला वेळ नव्हता. झालं, उठला तिथून तर पुढचं महाभारत तुम्हाला सगळं माहिती. मग ते रिपीट झालं. प्रदेशाध्यक्ष तुमचा माजी प्रदेशाध्यक्ष चाललाय, खासदार चाललाय, बाकीचे नेते चाललेत. तुम्ही नको तेवढं मतपेटीसाठी मुस्लिमांचं लांगुल चालन करतायत. म्हणजे अँटनी कमिटीचा रिपोर्ट 2014च्या पराभवाच्या नंतर, दारुण पराभवाच्या नंतरचा, की हिंदू विरोधी जी प्रतिमा झालेली ती धोकादायक आहे. पण नाही, त्यांचं काय जाऊ द्या, परत त्यांच्याकडून काय पत्रकारांना म्हणजे ज्यांना कोणाला जे काही भाजपचं राग तर जाऊ द्या, पण ज्यांना काँग्रेसचं विरोधी पक्षांचा फार कळवळा आहे त्या सगळ्यांनी मिळून का नाही सांगितलं हे कधी, का नाही त्यांना दाखवलं चित्र. केरळमध्ये विजय मिळाला म्हणून बाकीच्या 3 ठिकाणचा 4 ठिकाणचा पुदुचेरी सगळचा पराभव लपवला जातोय. काँग्रेसची कामगिरी काय विचारानं कोणीतरी. आणि अजूनही त्यांचे नेते महान राहुल गांधी जाऊन बसलेले आहेत परदेशामध्ये, जेव्हा की तुमचं तिथं सत्ता येते आता केरळमध्ये. मग ह्या पत्रकारांना त्याच्या संदर्भात कधी वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहा वाटत नाही. हे भाजपच्या नावानं बोंबा मारत बसतात. भाजप आपले कोर्स करेक्शन करून घेतो, जी काही चुका सुधारून घेतो, पुढच्या निवडणुकीत त्याचे फायदे होतात आणि लगेच हे ओरडायला मोकळे. EVM खराब आहे, CRPFचे जवानच आहेत, वोटर लिस्ट. बरं, ते आकडेवारीनिशी राहुल शिवशंकर म्हणून जे पत्रकार आहेत न्यूज 18वरती, त्यांनी आकडेवारीनिशी की समजा जे 25-27च्या 27 लाख कटलेले लिगल डिस्परन्सी, ते सगळेच्या सगळे मतं समजा गृहीत धरा की ममताला पडलेत, त्या मतदारसंघातले ते सगळेच्या सगळे मतं दिले, तरीही ममताच्या जागा 20 वाढतात. फक्त 20 का 22 जागा काहीतरी. सगळे त्या मतदारसंघातले कटलेले नावं गोळा करायचे आणि ती सगळे नावं ममताच्या खात्यात टाकून द्यायची. तरी तुमची मेजॉरिटी येत नाही. इकडे बोंब काय मारणार, ते मतं कटले म्हणून. बरं, ते तुमचे मत आहेत कशावरून? हरीश साळवेंचा जो मी संदर्भ दिला, त्यांनी विचारलं असं याच्यामध्ये की एखादं मत तुम्ही जेव्हा म्हणता की आमचे मतं, आमचे म्हणजे लोकशाहीच्या मूळ हेतू पायाच तुम्ही काढून घेतला. अरे तोचं गुप्त मतदान आहे, तुला सांगता येत नाही हा माझा मतदार आहे की नाही. हे रिव्ह्यू म्हणायला ठीक आहे, पण तुम्ही उद्या कोर्टामध्ये उभं राहणार त्याचा खटला घेऊन, तेव्हा तुम्ही असं म्हणणार की माझा मतदार आहे. हा माझा म्हणजे तुम्ही कसं काय खात्री देऊ शकता की तरीही 27च्या 27 लाख नावं, ती सगळी मतं त्या मतदारसंघाप्रमाणे त्यांना देऊन टाकली आणि तरी जागेचा फरक फक्त 22चा पडतोय. आकडेवारी दिलेली राहुल शिवशंकर यांनी. आणि काहीच म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बघायचंच नाही. पत्रकार विचारवंत अजून सुद्धा निवडणूक आयोग कसा मॅनेज झालेला आहे, संशयास्पद कसं, तुम्ही संशयास्पद करायचं म्हणजे त्याच्या वागणुकीत काहीच चूक नाहीये. प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयाने शेवटी त्याचे निरीक्षक नेमले त्या सगळ्या SIRच्या प्रक्रियेसाठी. आता काय बॉम्बे, कुठल्या तोंडानं तुम्ही आता तक्रार करणार आहात सर्वोच्च न्यायालयात जाऊन? पण नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगतो, या पश्चिम बंगालच्या निवडणुकावरती 525 याचिका दाखल करणार, तिथं हारले, थोबाडीत बसली की सर्वोच्च न्यायालयात जाणार,
त्याच्यातच वेळ घालवणार, प्रत्यक्ष जे काम करायचे ते काहीच करणार नाही आणि बाकीच्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणार, बोलणार, पत्रकार परिषदा घेणार, टी व्हीवर येऊन बोलणार, सोशल मीडियामध्ये त्यांचे पंटर काहीतरी फिरवणार. पुढची निवडणूक येते तोपर्यंत त्यामधल्या काळामध्ये भाजपने एवढे मोठे प्रयत्न केलेले असतात. आता तर डिलिमिटेशनमुळे लोकसंख्येची म्हणजे 8 लोकसंख्येची जी काही मर्यादा आहे प्रत्येकासाठी ती कडकपणे वापरल्या जाऊन आता जागा नवीन होतील. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची फेररचना होईल. आता परिसीमन आयोग असा त्यातला शब्द आहे हिंदीवाला. आता हे बोंबलत बसतील आणि त्याहीपेक्षा हे सगळं समजून न घेता पत्रकारांनी ज्या पद्धतीने ते महिला विधेयक असो किंवा आता हे निवडणुकीचे निकाल असो त्याच्यातला जो नेमका अर्थ आहे ते समजून न घेता हे काहीतरी संधी देतात. ती सगळी आयती संधी मोदी अमित शहा तर उचलायला बसलेलेच आहेत. ते 24 तास राजकारण 24 तासात 48 तास राजकारण करणारे लोक आहेत आणि इथं राहुल गांधी मस्तपैकी मस्कतला जाऊन बसलेले आहेत आणि त्यांचे प्रवक्ते पटर राष्ट्रीय वाहिन्यांवर करत बसले, जे स्वतः न त्यांना राज्यसभेवर कोणी घेते. पवन खेडाचं तर प्रकरण सगळ्याला माहिती आहे, ती बोलभांड सुप्रिया श्रीनाथ कोणी घ्या तुम्ही, न त्यांना कोणी राज्यसभेवर घेते न कुठल्या विधानसभा परिषद ज्या काही 6 राज्यांमध्ये भारतभर विधान परिषद तिथं कुठं सामावलं जातं आणि न पक्षाला विजय मिळतोय. आता इतकी जर आमदार संख्या तुमची घटली असेल तर पुढं राज्यसभेमध्ये कसं व्हावं. या तमिळनाडूच्या जोरावरती तुम्ही राज्यसभेमधली जागा मागून घेत होते. आता फक्त केरळ उरलेलं आहे आणि ते आहे छोटं, पण ते समजून घ्यायचं नाही, पाहायचंच नाही. आणि हे जे सगळे बुद्धिवंत आहेत ते तर अशा कुठल्या ह्याच्यामध्ये मशगूल आहेत. आता तर एक आमचे मराठी पुरोगामी मित्र आहेत त्यांनी वैतागून पोस्ट टाकले की गपचूप बसावं, सण करावं, बोलण्यात काही अर्थच नाही, 25 वर्ष ही सत्ता हटणार नाही. अरे इतका वैताग. यांचे महामहोपाध्याय कुलगुरू असलेले राम मनोहर लोहिया त्यांच्या हाताशी इतके सुद्धा कधी खासदार आमदार नव्हते, तरी त्यांनी कधी असा वैताग नाही केला. नेहरूंच्या काळात पहिली 5 वर्ष म्हणजे त्यांची 3 नंतर इंदिरा गांधीची 2, या काळामध्ये तर विरोधी पक्षाची इतकी संख्याच कोणाला मिळालेली नव्हती. विरोधी पक्ष नेता नेमायची गरजच नव्हती, म्हणजे विषयच नाही आला. 5, 25, 30, 40 पेक्षा जास्त विरोधक कधी निवडून येत नव्हते इतक्या मोठ्या बलदंड अशा काँग्रेस पक्षाच्या समोर. पण तेव्हा कधी राम मनोहर लोहिया असं म्हणाले नाहीत. इतका वैताग आहे आता. फक्त एक पंजाब त्या पश्चिम बंगालची निवडणूक हारली, तामिळनाडू हातचं घेतलं म्हणलं तर गेलं म्हणलं की थयाट करायला लागले. अजून तर पंजाब आहे, उत्तर प्रदेश आहे. उद्या पंजाब जर आम आदमी पक्षाच्या हातातून गेलं, समजा ते काँग्रेसकडे गेलं तर ठीक तरी वाटलं यांना, पण उद्या अकाली दल आणि भाजपने मिळून पूर्ण वर्षभराचं काहीतरी धोरण ठरवून किंवा आधी सुरू पण झालं असेल प्रक्रिया आणि नंतर मात्र हे परत बोंबा मारतील निकाल लागल्याच्या तो हा काय झालं, असं कसं काय, सगळं मॅनेज केलं, लोकांची नावं काढली, हमारे मतदार काढली वगैरे वगैरे, तुम्ही पुन्हा ऐकायला मोकळे. पुन्हा पुढच्या वर्षी पंजाबच्या निकालानंतर आम्ही असेच व्हिडिओ करतो. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज